नमस्कार सर्वांना. आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत. गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित गोंदिया, रजिस्टर नंबर 01, कार्यालय बजरंग नगर, राजगोपाल वार्ड, गोंदिया हॉस्पिटल जवळ, गणेश नगर, गोंदिया 441601. फोन नंबर दिला आहे 9923919193. जाहिरात. गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित गोंदिया, रजिस्टर नंबर 01 या संस्थेमध्ये रिक्त असलेली खालील पदे सरळ सेवेने भरावयाची असून माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया या कार्यालयाचे पत्र क्रमांक दिला आहे. दिनांक आहे 22/12/2025. अन्वये नवीन कर्मचारी भरतीस मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यानुसार खालील पात्रतेनुसार पदे भरावयाची आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आहे आणि या पतसंस्थेत सरळ सेवेने खाली दिलेली रिक्त पदे भरण्यात येत आहे आणि त्यासाठी ही पदे पात्रतेनुसार या ठिकाणी भरण्यात येत आहे आणि मंजुरीसुद्धा या पदांना प्राप्त झाली आहे. रिक्त पदाचा तपशील. अनुक्रमांक 1, पदाचे नाव कनिष्ठ लिपिक. प्रवर्ग आहे जातीचा संवर्ग. कॅटेगरी अनुसूचित जाती SC, शेड्यूल कास्ट. पदसंख्या 1 जागा. आणि त्यानंतरचे पद आहे कनिष्ठ लिपिकाचेच पद आहे. प्रवर्ग आहे अनुसूचित जमातीकरिता 1 पद आणि खुला किंवा जनरलकरिता एकूण 3 पदे. असे एकूण कनिष्ठ लिपिकाच्या अशा एकूण 5 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता. मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर, MSc IT व संगणक हाताळण्याचे अनुभव आवश्यक. वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200 S6. तर S6 नुसार या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदासाठी सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2, पदाचे नाव चपराशी. प्रवर्ग अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट. 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण. वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 S1 या नियमानुसार या ठिकाणी चपराशी या पदासाठी सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन, सूचना, अटी व शर्ती. 1. अर्ज छापील नमुन्यात कार्यालयीन वेळेत मुख्यालय गोंदिया येथे सुट्टीचे दिवस वगळून उपलब्ध होतील. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2, अर्ज प्राप्त दिनांक 9/2/2026 ते दिनांक 16/2/2026 व अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18/2/2026 सायंकाळी 4 वाजेपर्यंत राहील. तर उमेदवारांना सूचना आहे, अर्ज मिळण्याची तारीख 9 फेब्रुवारी 2026 ते दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज मिळतील व अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे 18 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 4 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3, अर्जाची किंमत कनिष्ठ लिपिक पदाकरिता 1,000 रुपये व चपराशी पदाकरिता 700 रुपये राहील. तर ही अर्जाची किंमत दिली आहे. लिपिक पदाकरिता 1,000 रुपये व चपराशी पदाकरिता 700 रुपये अर्जाची किंमत राहणार आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 4, अर्जासोबत आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत, 2 पोस्टेज तिकीट लावलेली व स्वतःचा पत्ता दर्शवलेला लिफाफा व 2 फोटोसह अर्जासोबत सादर करावा. तर या ठिकाणी अर्जासोबत आवश्यक असलेल्या शैक्षणिक प्रमाणपत्रांचे किंवा आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांचे साक्षांकित प्रत, 2 पोस्टेज तिकीट लावलेले व स्वतःचा पत्ता दर्शवलेला लिफाफा व 2 फोटोसह, उमेदवाराने 2 फोटोसह अर्जासोबत दिलेली सर्वच कागदपत्रे सादर करायची आहे. मुद्दा क्रमांक 5, अपूर्ण व चुकीचे अर्ज रद्द करण्याचा अधिकार प्रवेश निवड समितीला राहील. अपूर्ण अर्ज तसेच चुकीचे अर्ज रद्द करण्याचा अधिकार प्रवेश निवड समितीला राहणार आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 6, संस्थेच्या कर्मचारी सेवा नियमावलीतील सेवा शर्ती नियमातील संबंधित तरतुदीचा विचार केला जाईल. त्यानंतर मुद्दा क्रमांक 7, संस्थेच्या आजी-माजी सभासदांच्या पाल्यांना प्राधान्य दिले जाईल. तर या ठिकाणी संस्थेचे जे काही आजी-माजी सभासद आहे अशा आजी-माजी सभासदांच्या पाल्यांना, मुलांना प्राधान्य दिले जाईल. सभासदांचा पाल्य म्हणजे त्यांचा मुलगा किंवा मुलगी व न मिळाल्यास किंवा सभासदांचे पाल्य न मिळाल्यास इतर उमेदवारांची निवड करता येईल. महत्त्वाचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 7.
त्यानंतर मुद्दा क्रमांक 8, खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष राहील. म्हणजेच जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची अट आहे 18 वर्षापासून 38 वर्षापर्यंत राहील. जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेपर्यंत. त्यानंतर मुद्दा क्रमांक 9, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील राखीव पदाकरिता उमेदवाराची वयोमर्यादा 18 वर्ष ते 43 वर्ष राहील. तर अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील राखीव पदाकरिता उमेदवारांचे वयोमर्यादा हे 18 वर्षापासून 43 वर्षापर्यंत राहणार आहे, जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेपर्यंत. त्यानंतर मुद्दा क्रमांक 10, अर्ज कोणत्या पदाकरिता व प्रवर्गात करण्यात आला याचा स्पष्ट उल्लेख लिफाफ्यावर असावा. तर अर्ज कोणत्या पदासाठी करणार आहे याकरिता, पदाकरिता व प्रवर्गात याचा उल्लेख लिफाफ्यावर लिहायचा आहे. म्हणजे पदाचे नाव लिहायचे आहे आणि प्रवर्ग आपले कॅटेगरी लिहायची आहे. एकाच उमेदवाराला 2 पदाकरिता अर्ज भरावयाचे असल्यास वेगळा अर्ज करावा लागेल. 2 पदाकरिता जर अर्ज करायचा असेल म्हणजे कनिष्ठ लिपिक आणि चपराशी, तर वेगवेगळा अर्ज करावा लागेल. मुद्दा क्रमांक 11, उमेदवारास लेखी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने हजर राहावे लागेल. तर या ठिकाणी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि मुलाखतसुद्धा होणार आहे. तर उमेदवारांना स्वखर्चाने या ठिकाणी हजर राहायचे आहे. मुद्दा क्रमांक 12, लेखी परीक्षा व मुलाखतीची तारीख, स्थळ व वेळ उमेदवारांना कळवण्यात येईल. तर या ठिकाणी रिटन टेस्ट व इंटरव्ह्यूची जी काही तारीख आहे आणि स्थळ व वेळ उमेदवारांना कळवण्यात येईल. मुद्दा क्रमांक 13, भरती प्रक्रिया कोणत्याही कारणास्तव रद्द करणे वा पुढे ढकलण्याचे तसेच त्यात फेरबदल करण्याचे सर्वाधिकार संचालक मंडळाला राहील. तर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 13, भरती प्रक्रिया कोणत्याही कारणास्तव रद्द करणे वा पुढे ढकलण्याचे तसेच त्यात फेरबदल करण्याचे सर्वाधिकार म्हणजे सर्व अधिकार संचालक मंडळाला राहणार आहे किंवा राहील. या बाबतीत अर्जदाराला कोणताही दावा करता येणार नाही. तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे, कोणत्याही कारणास्तव भरती प्रक्रिया रद्द होऊ शकते किंवा पुढे ढकलली जाऊ शकते. याकरिता यामध्ये फेरबदल करण्याचे सर्वाधिकार संचालक मंडळाला राहणार आहे. या बाबतीत भरती प्रक्रिया रद्द झाली किंवा पुढे गेली या बाबतीत अर्जदाराला कोणताही दावा या ठिकाणी करता येणार नाही. अध्यक्ष, गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, गोंदिया, रजिस्टर नंबर 01. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात कनिष्ठ लिपिक आणि चपराशी या पदाकरिता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.